नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सौमित्र आणि मौज मस्तीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हल्लीच मी दुबईला फिरून आलो. हल्लीच म्हणजे सप्टेंबर 2023चा एंड. आज मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करत आहे, तर आज तारीख आहे 7 ऑक्टोबर. तर एक आठवडा पण नाही झाला आहे आणि मला रिक्वेस्ट यायला लागले, की तुमची ट्रिप कशी तुम्ही प्लॅन केली. तर या संदर्भातच मी आज तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, की आम्ही ही ट्रिप कशी प्लॅन केली, किती खर्च झाला, दुबईला काय काय फिरलं पाहिजे, स्टे कुठे करावा, खाण्याचे ऑप्शन्स कुठे काय कसे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की ही पुढची सिरीज सगळी दुबईच्या संदर्भात असणार आहे. तर सध्या हा आहे प्लॅनिंगचा व्हिडिओ. नंतर सगळे ब्लॉग्स आणि कुठे कुठे फिरलो सगळे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर चला मग सुरू करूया व्हिडिओला. तर दुबई हे तुम्हाला माहितीच आहे, आखाती देशांमधलं आखाती शहर. दुबई मिडल ईस्टमध्ये वसल्यामुळे तिकडे खूप गरमी असते. तर सगळ्यात आधी इकडे फिरण्याचा बेस्ट टाईम जो आहे तो नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान आहे. बाकीच्या इतर महिन्यांमध्ये तुम्ही जर प्लॅन करत असाल, स्पेशली मार्च ते ऑगस्ट दरम्यान, तर इकडे खूप गरमी असते. तुम्हाला फिरणं खूप टफ होईल. आणि एक मॉडरेट टाईम असतो जिथे तुम्ही म्हणजे एव्हरेज लोकं, सगळीच लोकं नाही, थोडेफार लोकं व्हिजिट करतात. तर तो टाईम आहे सप्टेंबर ऑक्टोबरचा. तर त्या दरम्यान इकडे थोडं स्वस्त असतं, कारण की तुम्ही जर विचार केलात तर नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा टाईम जर इकडे फिरण्यासाठी योग्य असेल तर तेवढं तिकडे महागही असणार, तिकडे गर्दीही असणार. सो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून जो बेस्ट टाईम आहे हा तुम्ही डिसाईड करू शकता, नोव्हेंबर टू मार्च किंवा सप्टेंबर आणि ऑक्टोबर. लोकांना असं वाटतं की दुबई हे मिडल ईस्टमध्ये वसल्यामुळे इकडे तेलांचं प्रोडक्शन आणि तेल एक्सपोर्ट जास्त होतं, तर ह्यांचं रेव्हेन्यू मॉडेल तेलावर डिपेंडंट आहे. पण तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर बोलताना आम्हाला कळलं की तिकडे तेलाचं उत्पादन भले जास्त हो, पण त्यांचं रेव्हेन्यू हे तेलावर अवलंबून नसून टुरिस्टवर आहे. त्यांच्या मते जे 10% 5 ते 10% जे रेव्हेन्यू आहे ते तेलापासून होतं आणि बाकीचं सगळं जे उत्पन्न आहे ते त्यांच्या टुरिझममधनं होतं. इव्हन तुम्ही तिकडे व्हिजिट कराल किंवा इंटरनेटवर सर्च कराल तेव्हा तुम्हाला समजून येईल की जे टुरिस्ट इकडे व्हिजिट करतात यांना 5% टॅक्स वजा होतो. सो 5% टॅक्स वजा होतो म्हणजे तुम्हाला रिफंड मिळतो. जर तुम्ही इकडनं गोल्ड किंवा इलेक्ट्रॉनिक्स बाय केलं तर तुम्हाला एअरपोर्टलाच रिटर्न जाताना टुरिस्ट विजा असल्यामुळे 5% टॅक्स रिफंड मिळतो. सो हा फायदा तुम्हाला होतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि गोल्ड बाकीच्या तुलनेत स्वस्त आहे आणि गोल्डची प्युरिटी तर इकडे चांगलीच आहे, त्यामुळे तुम्ही इकडे हे बाय करू शकता. जी गोष्ट तुम्हाला भारतामध्ये 1 लाखाला मिळते, ही आरामात तुम्हाला 70 ते 80 हजारापर्यंत इकडे मिळून जाते. मी इलेक्ट्रॉनिक्सची वार्ता करतो. सो ह्यांचं मॉडेल असं आहे की जो दुबईला व्हिजिट करतो आहे, म्हणजे तुम्ही जर 1 लाखाची गोष्ट भारतामध्ये घेणार असाल तर तीच गोष्ट इकडे तुम्हाला 80,000त मिळेल आणि त्याच्यामध्ये तुमची दुबईची ट्रिप पण होऊन जाईल. आणि लोकांचं असं मेंटॅलिटी असतं की लाईक दुबईला गेलो आहे तर आता फिरूया ना जरा आजूबाजूला. सो तुम्हाला सेम प्राईजमध्ये तुमची दुबईची ट्रिप पण होते आणि तुम्हाला जे काही गॅजेट घ्यायचं आहे और सोनं घ्यायचं आहे ते सुद्धा होऊन जातं. सो असा यांचा रेव्हेन्यू मॉडेल आहे. तर आता आपण सुरुवात करूया प्लॅनिंगची. तर सगळ्यात पहिलं प्लॅनिंग म्हणजे तुम्ही जर दुबईला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला ऑलरेडी माहीतच असेल, फ्लाईट तिकीट, विजा आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स. तुम्ही कुठलंही गोष्ट पहिले काढू शकता, म्हणजे फ्लाईट तिकीट पहिले काढू शकता, मग विजाला अप्लाय करू शकता किंवा विजाला अप्लाय करून फ्लाईट तिकीट काढू शकता. सो फ्लाईट तिकीट काढतानाच तुम्ही जेव्हा सीट वगैरे बुक करता तिकडेच तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सचा ऑप्शन असतो, तो तुम्हाला सिलेक्ट करायचाच आहे, कारण की तो मॅन्डेटरी आहे दुबईला व्हिजिट करताना. सो त्या हिशोबाने तुम्ही फ्लाईट तिकीट बुक करू शकता. आणि विजाचे भरपूर
कॅटेगरीज आहेत, ऑप्शन्स आहेत. म्हणजे सिंगल एंट्री विजा जो 30 दिवसाचा असतो, 3 महिन्याचा असतो किंवा मल्टिपल व्हिजिट विजा, तर त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही हा विजा लोकल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारेही बुक करू शकता. जसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर मेक माय ट्रिप आहे आणि बाकीचे प्लॅटफॉर्म्सही आहेत. सो मी स्वतःचं बुकिंग हे मेक माय ट्रिपवरून केलं होतं. पूर्ण ट्रिप ही मेक माय ट्रिपवरनं केली होती. कारण की पैसे वाचवायचे झाले तरी किती 100-200 रुपयेच वाचतात. जास्त काही असा फरक पडत नाही जेव्हा तुम्ही सगळ्या बुकिंग करता तेव्हा. सो मी एकच प्लॅटफॉर्म बुक करून सगळे बुकिंग केले. फ्लाईट तिकीट जर तुम्हाला बुक करायचे असेल तर तुम्ही इंडियन एअरलाईन्सनेही करू शकता, जसं की इंडिगो, एअर इंडिया आहेत, किंवा त्यांची स्वतःची एमिरेट्सनेही करू शकता. खर्चाच्या हिशोबाने सांगितलं तर तुम्हाला फ्लाईट तिकीट रिटर्न पर पर्सन ही तुम्हाला 20,000-1,000च्या आसपास पडली पाहिजे. आणि विजा जो 30 डेज सिंगल एंट्री विजा आहे तो तुम्हाला एक 7,000 ते 7,500च्या दरम्यान पडतो इन्क्लुडिंग टॅक्स. तर त्या हिशोबाने तुम्ही हे प्लॅन करू शकता. विजाच्या प्रोसेसबद्दल सांगायचं झालं तर विजाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जेव्हा विजासाठी अप्लाय करता तेव्हा तुम्हाला पासपोर्टचा फ्रंट पेज आणि बॅक पेजची स्कॅन कॉपी पाहिजे आणि तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा लागतो. त्याची बॅकग्राऊंड व्हाईट आहे. जनरली विजा प्रोसेसला 4 ते 5 दिवस वर्किंग डेजचा टाईम लागतो. जेव्हा पण कोणी अप्लाय करतं तर 90% लोकांचा अप्रूव्ह होऊन जातो. जे स्पेशल केसेस आहेत 5 ते 10% ह्याच्यामध्ये त्यांचा रिजेक्ट होतो. त्यांचे काही रिझन्स असे असतील, काही क्रिमिनल हिस्ट्री वगैरे वगैरे असेल काही, तर रिजेक्ट होतो. पण मोस्टली लोकांचा ॲक्सेप्ट होऊन जातो. अजून एक गोष्ट ऑप्शनल आहे विजा अप्लाय करताना. जर तुम्ही फ्लाईट तिकीट बुक केली असेल आधीच आणि तुम्ही विजासाठी अप्लाय करत असाल तर तिकडे तुम्ही तुमच्या फ्लाईट तिकीटच्या डिटेल्ससुद्धा मेन्शन करू शकता. कुठल्या फ्लाईटने जाणार आहात, कधी रिटर्न येणार आहात वगैरे वगैरे. तर विजाची प्राईस ही फिक्स राहते, पण फ्लाईट तिकीटची प्राईस ही वरखाली होत राहते. तर त्या हिशोबाने माझं तरी रेकमेंडेशन हे आहे की तुम्ही फ्लाईट तिकीट पहिले बुक करा आणि मग विजाला जा, जर तुमचं काही क्रिमिनल हे नसेल तर. नाहीतर विजा बुक करून तुम्ही फ्लाईट बुक करू शकता. अदरवाईज तुम्ही फ्री कॅन्सलेशनवाली बुक करू शकता. सो आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स तर तुम्हाला फ्लाईट तिकीटमध्येच ॲड होऊन जातो. सो हे झालं फ्लाईट तिकीट. दुबईला जर तुम्ही कॅटेगराईज केलं तर मी तुम्हाला सांगेन की दुबईचे 3 ते 4 पार्ट्स आहेत. तो पहिला पार्ट आहे जो आहे बुरदुबई. बुरदुबई म्हणजे पूर्ण जुनी दुबई. त्याच्यामध्ये डेरा येतं, त्याच्यामध्ये बुर्जुमान येतं, ADCB वगैरे त्यांचे मेट्रो स्टेशन्स आहेत. सो हा सगळा एरिया येतो आणि हा सगळा एरिया स्वस्त आहे. इकडे तुम्हाला खाण्याचे ऑप्शन्स खूप चांगले मिळतील. आजूबाजूला इंडियन रेस्टॉरंटही भरपूर आहेत. मला लिटरली विचाराल तर तिकडे फिरताना मला साऊथ मुंबईसारखंच वाटलं. CST स्टेशनच्या बाहेर जसे तुम्हाला एक वेंडर्स विचारतात तसा सारखा फील आला. ती एक साईट आहे की तिकडे तुम्हाला सगळं मिळतं आणि हा एरिया शॉपिंगसाठी जास्त चांगला आहे. सो हा एक एरिया आहे. त्याच्या बाजूला जो दुसरा एरिया आहे तो डाऊनटाऊन एरिया आहे. सो डाऊनटाऊन एरियामध्ये तुम्हाला बुर्ज खलिफा, म्युझियम ऑफ फ्युचर आणि दुबई मॉल हे सगळे बघायला मिळतील. आणि हा एरिया स्टेसाठी थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे, पण अल्टिमेटली तुम्हाला जिथे राहायचं तुम्ही राहू शकता. तिसरा जो एरिया आहे तो अल बारशा दुबई मरीना एरिया आहे. सो अल बारशा जो एरिया आहे हा कंपॅरेटिव्हली स्वस्त आहे आणि तुम्ही जर कंपेअर केलं बुरदुबईपेक्षा तर थोडासा एक्सपेन्सिव्ह असू शकतो, कारण की हा दुबईच्या बाहेर आहे. आणि तिकडे तुम्हाला इंडियन रेस्टॉरंटही भरपूर खायला मिळतील. त्याच्या बाजूलाच मॉल ऑफ एमिरेट्स फिरण्याच्या ठिकाणे आहेत. आणि ह्याचा बाजूचा दुसरा एरिया म्हणजे दुबई मरीना. तर हा थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, कारण की दुबई मरीनावरनं पाम बीच आणि पाम जुमेरा हे जवळ आहे आणि इवन बुर्ज अल अरबसुद्धा हे हॉटेलसुद्धा जवळ आहे. तर तुम्हाला फिरण्यासाठी सुद्धा हा एरिया चांगला आहे. सो हा मी थर्ड पार्ट कन्सिडर करतो. आणि एक चौथा पार्ट आहे जो ह्याच्या पण साऊथला आहे, तो अजूनही स्वस्त आहे. पण तुम्हाला जर ट्रॅव्हल करायचं असेल ऑल द वे बुरदुबई साईडला तर हा खूपच लांब पडतो. त्यामुळे रेकमेंडेशन हेच आहे की तुम्ही बुरदुबई किंवा अल्बारशामध्ये स्टे करा. आम्ही दोन्ही ठिकाणी स्टे केलं आणि मी तुम्हाला व्लॉगमध्ये नक्की सांगेन की आमचा कसा एक्सपिरियन्स होता. तर फिरण्यासारखं इकडे भरपूर काही आहे, जसं की तुम्ही बुर्ज खलिफाच्या टॉपला जाऊ शकता 124-125व्या फ्लोअरला आणि तिकडनं दुबईला बघू शकता कसं दिसते हे. नंतर डिटेल्स त्याचे मी तुम्हाला नक्कीच येत्या व्लॉग्समध्ये देईन.
देईन, कसं बुकिंग करायचं, काय करायचं आणि अँड ऑल हा एक ओव्हरव्ह्यू व्हिडिओ आहे. सो मी जास्त वेळ खर्च नाही करणार. नंतर म्युझियम ऑफ फ्युचर तुम्ही बघू शकता, दुबई मॉल फिरू शकता. दुबई मॉल खूप मोठा मॉल आहे, तर तुम्ही तुमच्या पायाची नक्की काळजी घ्या फिरताना. दुबई मॉलमध्येच संध्याकाळी फाउंटन शो असतो, दर अर्ध्या तासाला 5 मिनिटाचा शो असतो. सो तोही तुम्ही अटेंड करू शकता आणि रात्री हा बघण्यासारखा आहे, कारण की तेव्हा लाईट्समध्ये बुर्ज खलिफासुद्धा खूप चमकतो आणि तेव्हा बघायला खूप छान वाटतं. दुसरा म्हणायचं झालं तर पाम आयलँड्स आहे. सो पाम आयलँडवरती जर तुम्ही जाणार असाल, तर जर तुम्ही पामवर उभे असाल, तर तुम्हाला कळून नाही येत की तुम्ही पाम आयलँडवर आहे. तुम्हाला एक सर्टन हाईटवर गेलं तरच तुम्हाला कळून येतं की हां, तुम्ही पामवर आहात. सो इकडे पाम व्ह्यू पॉईंट म्हणून एक आहे, तिथे तुम्ही विजिट करू शकता. शिवाय स्काय डायव्हिंगचा ऑप्शन आणि स्कुबा डायव्हिंगचा ऑप्शनसुद्धा जवळपास आहे. सो तुम्ही तिथेही जाऊ शकता. झिरो ग्रॅव्हिटी वगैरे सगळं आजूबाजूला आहे. दुबई मरीनाचा बीचसुद्धा जवळच आहे आणि तिकडनं तुम्हाला जो लंडनला एक लंडन आय म्हणून जो आकाशपाळणा आहे, तसाच सेम ह्यांनी रेप्लिका बनवलेला आहे दुबईमध्ये. त्याचं नाव आहे अल आईन आणि जो लांबून बघायला छान वाटतं. सध्या तो मेंटेनन्समध्ये आहे, मे बी नोव्हेंबरपर्यंत ओपन होईल. पण तो त्याचे लाईटिंग आणि हे खूप सुंदर आहे. सो तो रात्री बघण्यासारखा आहे. आणि शेवटचं आहे बुरदुबई. इकडे तुम्हाला शॉपिंग वगैरे खूप चांगल्या प्रकारे करता येईल. इलेक्ट्रॉनिक्स असो वा गोल्ड मार्केट असो, तुम्ही आरामात फिरू शकता. आणि तिकडची जी स्वस्त राईड आहे, ती तिकडे जी एक खाडी आहे त्याच्यावरून जी बोट फेरी आहे, ती तुम्हाला फक्त 1 दिरहाममध्ये इकडनं तिकडे आणि तिकडनं इकडे, अलीकडे आणि पलीकडे घेऊन जाते. सो ती तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण की त्या खाडीमधनं जाताना तुम्हाला आजूबाजूला लाईट्स अँड ऑल छान वाटतं फिरताना. सो हे तिकडे बघण्यासारखं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डेझर्ट सफारीही करू शकता. माझ्यावेळी गरमी खूप जास्त होती, सो आणि मी जैसलमेरला ऑलरेडी फिरून आलेलो आणि डेझर्ट सफारी केली होती. सो म्हणून आम्ही तरी डेझर्ट सफारी करण्याचे गट्स नाही केले गरमीमुळे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अबुधाबीला व्हिजिट करत असाल, तर तिकडे मॉस्क आणि फेरारी वर्ल्डसुद्धा आहे. सो ते तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त नोव्हेंबरमध्ये इथे ग्लोबल विलेज आणि मिरॅकल गार्डन आणि अजूनही फिरण्याचे ठिकाणं आहेत, जे तुम्ही गुगल करून बघू शकता अजून काय काय आहे आणि त्याप्रकारे हे प्लॅन करू शकता. सो बेसिकली तुम्हाला जर पे करायचं असेल, तर तुम्ही इकडे कॅश और कार्डने पे करू शकता. तुम्हाला किती कॅश कॅरी केली पाहिजे, किती एक्सपेन्सेस तुमचे होऊ शकतात खाण्याचे, राहण्याचे वगैरे, तर माझं एकाल तर रेकमेंडेशन हेच आहे की फ्लाईट आणि स्टेचं बुकिंग तुम्ही आधीच करून घ्या, कारण की स्टे तुम्हाला तिकडे गेल्यावर खूप महाग पडू शकतं. सो हे तुमचे जे मेन बुकिंग आहेत ते तर तुमचे ऑलरेडी होऊन जातील. स्टे आणि खाण्याच्या हिशोबाने पर पर्सन तुम्हाला एक 100 दिरहाम पर डे पर पर्सन 100 दिरहाम हा रेट पडू शकतो, कारण की आम्ही पाहिलं की एक्सपेन्सिव्ह पण 100 दिरहामपर्यंतच होतं एका माणशी आणि स्वस्तात स्वस्त 10 दिरहाम पण होतं. म्हणजे जर तुम्ही बिर्याणी, व्हेज बिर्याणी वगैरे खाणार असाल, तर आमचा एक्सपेन्सेस 12 दिरहाम इतका झालेला आणि त्या हिशोबाने तुमचे एक्सपेन्सेस होऊ शकतात खाण्याचे वगैरे. सो आम्ही कॅरी केली होती 3000 दिरहाम्स, कारण की आम्ही 6 दिवस फिरायला गेलेलो. तर 500 पर दिवसाच्या हिशोबाने एक 6000 दिरहाम कॅरी केलेली. आणि जे काही एक्सपेन्सेस आम्हाला मोठे एक्सपेन्सेस करायचे होते, त्याच्यासाठी आम्ही कॅशपेक्षा कार्डच प्रिफर केलं. सो तुम्हाला जर करन्सी कन्व्हर्जन करायचं असेल, तर तुम्ही इंडियातच करा, कारण की ते इकडे खूप स्वस्त आहे. आणि एअरपोर्टला करन्सी कन्व्हर्जन करणं टाळा, कारण की तिकडे खूप महाग रेट लागतो. सो तुम्ही लोकल डीलर्सकडनं करू शकता. तर आम्ही जिथून केलं ते होतं वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर. सो तिकडनं आम्ही केलं, तेव्हा करंट रेट होता 22.65 पर दिरहाम आणि आम्हाला मिळाला 23.4. सो 3000च्या हिशोबाने जेवढा खर्च झाला तेवढा, आणि प्लस आम्हाला ₹250 गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागला. सो एक 70,000 आम्ही कन्वर्ट करून घेतले, कारण की तिकडे पेमेंट वगैरेचा सीन होऊ नये म्हणून, थोडी कॅश आमच्याकडे हँडी असावी म्हणून, कारण की शॉपिंग वगैरे पण करायचं होतं. सो त्या हिशोबाने आम्ही थोडं जास्तच केले. तर पर माणशी 200 ते 300 दिरहाम पर डे खर्च होतो. दुसरं हे आहे, जर तुम्ही कार्ड पेमेंट जर करणार असाल, तर तुमचे क्रेडिट कार्ड सगळे वर्क करतात. HDFC, ICICI जे मेजर बँक्स आहेत त्यांचे क्रेडिट कार्ड वर्क करतात. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करता, त्याच्यावरती 3.5 ते 5
किंवा 6% मार्कअप फी ॲड होते. सो तुम्ही जर 1 लाखाचं ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 5,000 रुपये ट्रान्झॅक्शन फी लागू शकते. सो आम्हाला ही खूप जास्त वाटली, कारण की ऑब्व्हियसली ट्रान्झॅक्शन पण हेवी होतं, बट आम्हाला तरीसुद्धा ही जास्त वाटली. सो म्हणून आम्ही ह्याचा अल्टरनेटिव्ह म्हणून गुगलवर असंख्य व्हिडिओ पाहिले, यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यावरनं आम्हाला कळलं एक निओ ग्लोबल हा एक रिलायबल ऑप्शन आहे. सो आम्ही निओ ग्लोबलसाठी अप्लाय केलं. सो निओ ग्लोबल अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ॲप स्टोअर और प्ले स्टोअरवरनं निओ ग्लोबल ॲप डाउनलोड करावं लागतं आणि तिकडनं एक बँक अकाउंट त्यांचं ओपन करावं लागतं. रेकमेंडेड हेच आहे की SBM बँकमध्ये करा. SBM बँक आहे ती स्टेट बँक ऑफ मॉरिशस ही बँक आहे. सो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्हाला एक डेबिट कार्ड मिळतं. सो पूर्वी तुम्हाला जेव्हा पे करायचं असायचं तेव्हा तुम्ही बँकेमध्ये पैसे लोड करून तुम्ही आरामात पे करू शकत होता. पण सध्या RBIने ह्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स लावले आहेत आणि ज्यामुळे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन ह्याच्यावरती ब्लॉक केलेलं आहे, या कार्डवरती ब्लॉक केलेलं आहे. सो ह्याचा अल्टरनेटिव्हही त्यांनी शोधलेला आहे. त्यांनी एक नवीन क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये आणलं आहे आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर मिनिमम 5,000ची FD करावी लागते त्यांच्यासोबत. सो ही 5,000ची FD केल्यानंतर तुमची क्रेडिट लिमिट ही FDच ठरवते. सो तुम्ही जर 5,000ची FD केली असेल तर तुमची क्रेडिट लिमिटसुद्धा 5,000च असेल आणि 5,000 रुपये FD आहे म्हणजे एक तुम्ही कन्वर्ट केलं तर एक 200 दिरहाम तुमच्याकडे क्रेडिट बॅलन्स आहे. सो तुम्ही हे टॅप अँड पेचे जे काही मोड्स आहेत ते सुद्धा अवेल करून तुम्ही नॉर्मल जे रेस्टॉरंटचे बिल्स आहेत, टॅक्सीचं बिल आहे, तुम्ही पे करू शकता. सो खूप रिलायबल ऑप्शन आहे. आम्ही एकच चूक केली की आम्ही सुरुवातीपासून कॅशने पेमेंट करत होतो आणि आमचं कॅश नंतर संपत आली. देन आम्हाला रिअलाईज झालं की कार्ड यूज करायला हवं होतं आणि हे खूप कार्ड रिलायबल आहे आणि ऑलमोस्ट सीमलेस वर्किंग आहे ह्याचं. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमध्ये गेलं हे सगळीकडे चालेल. फक्त एकच ड्रॉबॅक आहे ह्याचा की रात्री इंडियन टाईमला 12 ते 4 ह्यांचा डाऊन टाईम असतो. सो त्या दरम्यान तुम्ही जर पे करत असाल तर तुम्हाला पे करता येत नाही. सो जे काही आता दुबईच्या टाईमनुसार हे रात्री 10:30ला बंद पडतं. जर तुम्ही त्याच्यानंतर जर काही पे करायला गेलात तर त्याच्यामधनं पे होत नाही. सो हाच एक ड्रॉबॅक आहे. अदरवाईज इट इज व्हेरी गुड कार्ड. कन्व्हर्जन रेट आहे तो लाईव्ह कन्व्हर्जन रेट लागतो. म्हणजे जर आत्ता सध्या रेट चालू असेल 22.5 तर तोच रेट तुम्हाला लागतो. त्याच्यामध्ये मार्कअप फी, कन्व्हर्जन फी काही ॲड होत नाही. सो इट्स अ गुड कार्ड आणि तुम्हाला लॉज ॲक्सेस वगैरे सगळं मिळतो. #नो स्पॉन्सर व्हिडिओ, पण आम्ही यूज केलं म्हणून आम्ही जस्ट इन्फॉर्मेशन शेअर करतो. माझ्याकडे जिओचं कार्ड होतं आणि जिओ, वोडाफोन, एअरटेल सगळ्यांचे चांगले पॅक्स आहेत इंटरनॅशनल रोमिंगचे. तुम्ही ते एनेबल करू शकता ज्या दिवशी जात असाल त्या. पण आम्ही कंपेअर केल्यानंतर असं कळलं जिओचे पॅक्स थोडे स्वस्त आहेत वोडाफोन, एअरटेल आणि ह्यांच्यापेक्षा. सो त्या प्रकारे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला लोकल सिम वापरायचं असेल तर लोकल सिमचेही रेट आम्ही पाहिले. ज्या दिवशी आम्ही एंट्री केली दुबईमध्ये तेव्हा आम्हाला फ्री सिम कार्ड मिळालं. आम्ही दोघे होतो. सो एकाचं इंटरनॅशनल रोमिंग आणि दुसऱ्याचं लोकल सिम, असं करून आम्ही यूज केलं. 100-200चा फरक आहे, जास्त डिफरन्स नाही आहे जर तुम्ही पाहिलात तर. सो तुम्ही कुठलाही ऑप्शन यूज करू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आपल्याकडे तर व्हॉट्सॲप आहे, व्हॉट्सॲप कॉलिंग आहे, स्काईप कॉलिंग आहे वगैरे, तर ते यूज नाही करू शकत का? सो सिम्पल सांगतो की दुबईमध्ये 2 सिम कार्ड आहेत, एक डू आणि एक एटिसलाट. हे दोन्ही गव्हर्नमेंटचे सिम कार्ड्स आहेत. गव्हर्नमेंटला काही लॉस होईल असं ते बघत नाही या. सो त्यांनी वायफाय कॉलिंगवरती बॅन आणलेला आहे. सो वायफाय कॉलिंग म्हणजे जर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा वायफाय कॉलिंग असेल आणि तुम्ही जिओ यूज करत असाल तर तुमचं कॉलच्या दरम्यानच आवाजच येणं बंद होतं. सो असा प्रॉब्लेम होतो. सो वायफाय कॉलिंगचा हा प्रॉब्लेम आहे तिकडे. जर अवेलेबल असेल तर करून घ्या, कारण की जे वायफाय कॉलिंग आणि विदाऊट वायफाय कॉलिंगचे जे जिओचे पॅक्स आहेत हे ऑलमोस्ट सिमिलर आहे. 1-2 रुपयाचा फरक आहे, जास्त डिफरन्स नाही आहे. सो त्या हिशोबाने करू शकता. अदरवाईज त्यांचं स्वतःचं बॉटिम म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, हे तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुम्हाला फ्री कॉलिंग आहे. बट रिसिव्हर आणि सेंडर दोघांनाही डाउनलोड करावं लागतं. म्हणजे मी जर माझ्या आईवडिलांना कॉल करत असेन इंडियामध्ये, सो त्यांनाही हे डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यानंतर ते कॉल वगैरे करू शकतात. तुम्ही सांगा तुम्हाला कुठला मोड बरा वाटतो कॉल करण्यासाठी, नॉर्मल कॉलिंग का वायफाय कॉलिंग? पण व्हॉट्सॲप तर तिकडे बॅन आहे. याच्याशिवाय तुम्ही गुगल मीट किंवा झूम मीटिंगसुद्धा यूज करू शकता. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला टेक्स्ट चालतं पण व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल नाही चालत. सो त्या हिशोबाने
तुम्ही सिलेक्ट करा काय करायचं. सो ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जर तुम्ही हॉटेलपासून जर तुम्ही एखादी प्लेस व्हिजिट करत असाल तर तुम्ही कशी व्हिजिट करावी. मेट्रो स्वस्त आहे का तिकडे? तर नक्कीच हो, मेट्रो स्वस्त आहे तिकडे. तिकडे एंट्री केल्या केल्या तुम्ही एक नॉल कार्ड म्हणून जे मिळतं ते कार्ड घेऊ शकता. नॉल कार्ड हे तुम्हाला मेट्रो आणि त्यांच्या लोकल बसेसमध्ये सुद्धा चालतं. सो त्या हिशोबाने तुम्ही ते बाय करू शकता. त्याची बाईंग प्राईज आहे 25 दिरहम आणि 25 दिरहमचं बाय केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 19 दिरहम लोड केलेलेही मिळतात. सो खूप चीप आहे आणि इवन मेट्रोचा खर्चसुद्धा खूप चीप आहे. जिथे तुम्ही एअरपोर्टपासून जर मॉल ऑफ एमिरेट्स स्टेशनपर्यंत जरी येत असाल तर तुम्हाला एक 8 दिरहम लागतो रेट पर पर्सन आणि तोच जर तुम्ही टॅक्सी केलं तर 80 ते 100 दिरहमपर्यंत तुमचा टॅक्सीचा रेट जातो. सो एवढा फरक आहे सगळ्यांमध्ये. सो मेट्रो ऑब्व्हियसली सगळ्याच ठिकाणी टच नाही होत, पण जिथे जे प्राईम एरियाज आहेत तिकडे मेट्रोचं स्टेशन आहे. तुम्हाला दुबई मॉल जायचं आहे तिकडे मेट्रो स्टेशन आहे. मॉल ऑफ एमिरेट्स जायचं आहे तिकडे मेट्रो स्टेशन आहे. म्युझियम जायचं आहे तिकडे मेट्रो स्टेशन आहे. दुबईचं मेट्रो स्टेशन आहे. पण तिकडे जर तुम्हाला एकदम डीपमध्ये जायचं आहे, कुठे आतमध्ये जायचं असेल तर तिकडे मेट्रो स्टेशन नाही आहे. तिकडे तुम्ही वॉकेबल किंवा टॅक्सी किंवा बसने जाऊ शकता आणि जेव्हा तुम्ही हे कार्ड रिटर्न करता तेव्हा तुम्हाला 10 दिरहम रिटर्नही मिळतात. सो त्या हिशोबाने तुम्ही डिसाईड करा. आणि टॅक्सीबद्दल सांगायचं झालं तर टॅक्सीचा जो रेट आहे जेव्हा तुम्ही एक टॅक्सी पकडता तेव्हा त्यांचा बेसिक फेअर 5 पासून चालू होतो, 5 दिरहमपासून चालू होतो. पण जर 5 ते 12 दिरहममध्ये जर तुमचं बिल आलं तर डायरेक्टली तुमचे 12 दिरहम कट होतात. सो तुम्ही जर वाचवलंत आणि म्हणालात की चला 8च दिरहम झालेत, चला उतरूया आणि जर तुम्ही फायनल चेकआउट केलं तर तेव्हा तुम्हाला कळेल की 12 दिरहमच तुमचा बेस रेट आहे. त्याच्यावरती जर तुमचे काही झाले तर तेवढे दिरहम तुमचा खर्च. आता डिस्कस करूया आमच्या आयटिनरीबद्दल. तर आम्ही तिकडे व्हिजिट केलं होतं 6 दिवस. तर 6 दिवस आम्ही गेलो. आम्ही एक उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंच्या मध्ये तिकडे व्हिजिट केलं होतं. सो जो एंड सप्टेंबर टाईम होता त्यामुळे आम्हाला थोडं चीप पडलं. जस्ट तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरला जात असाल तर तुम्हाला थोडं महाग पडेल. सो आमचा प्लॅन काय होता तो आम्ही आधी सांगतो. 6 दिवस आम्ही फिरलो. पहिल्या दिवशी दुबईला चेक इन केल्यानंतर बॉडीला ॲक्लमटाईज करण्यासाठी आम्ही तिकडे राहिलो. आम्हाला थोडं ताप आल्यासारखं झालं कारण की आम्ही मुंबईच्या ऋतूतनं तिकडे गेलो आणि आम्हीसुद्धा 12च्या उन्हात थोडं सामान घेऊन चाललो तर आम्हाला त्याचे रिफ्लेक्सेस जाणवले. आणि दुसरी गोष्ट तिकडे तुम्ही कितीही खाण्याचा प्रयत्न केलात आणि तिकडे खूप गरमी आहे तर जास्त पाणी प्यावंसं वाटतं. पाणी महाग आहे तिकडे जास्त खाणं न जाता पाणीच पोटात जातं. त्यामुळे खाण्याचा खर्च आमचा कमी झाला म्हणता येईल. आणि आम्ही लोकल शॅक्समध्ये आणि जे लोकल जे फूड जिथे मिळतं तिकडेच जास्त खाल्लं. इंडियन फूडही आम्ही खाल्लं, साऊथ इंडियनही खाल्लं, अरेबिकही खाल्लं, इटालिक खाल्लं. सगळं क्युझिन्स ट्राय केले आम्ही आणि खूप छान होते तिकडे. आमचा 6 दिवसाचा प्लॅन होता तर त्या हिशोबाने आम्ही असा प्लॅन केला की 4 दिवस आपण अल्बार्शामध्ये राहू आणि 1 दिवस एक चांगल्या हॉटेलमध्ये दुबईमध्ये राहू. कारण की 1 दिवस आम्हाला पूर्ण शॉपिंग करायची होती रिटर्न यायच्या आधी. सो आमचा असा प्लॅन होता. 4 दिवस आम्ही अल्बार्शामध्ये आयबीस हॉटेलमध्ये राहिलो आणि जे मॉल ऑफ एमिरेट्सच्या बाजूला आहे आणि 1 दिवस आम्ही मॅजेस्टिक सिटी रिट्रीट हॉटेलमध्ये राहिलो. तर 4 दिवसाच्या प्लॅननुसार पहिल्या दिवशी आम्ही मॉल ऑफ एमिरेट्सला संध्याकाळी गेलो. तिकडे फिरलो. खूप मोठा मॉल होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ली स्लॉट होता आमचा स्काय डायव्हिंगचा जो डिले झाला वेदर कंडिशन्समुळे. त्याचे खर्च वगैरे मी सांगेनच किती झाला आणि बुकिंग कसं करायचं हेही मी नेक्स्ट व्लॉग्समध्ये सांगणार आहे जेव्हा प्रत्येक दिवशी जे आम्ही फिरलो त्याचे व्लॉग येतील तेव्हा. सो डे 2ला स्काय डायव्हिंग केल्यानंतर आम्हाला हेल्थ इश्यूज झाले. आम्ही दुपार थोडी रेस्ट केली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो पामला संध्याकाळी अटलांटिस आणि इवन पाम व्ह्यू पॉईंटचं पण आमचं बुकिंग होतं त्याच दिवशी संध्याकाळी. सो तिकडनं खूप छान पाम तुम्ही जर तिकडे इन्व्हेस्ट करत असाल जाण्यासाठी टाईम तर तो खूप वर्थ आहे. तिकडे जाण्यासाठी तुम्हाला 3 मेट्रोज चेंज करावे लागतात बट वर्थ आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दुबई मॉल आणि बुर्ज खलिफा केला. दुसऱ्या दिवशी बुर्ज खलिफावरनं जो व्ह्यू दिसतो तो सुद्धा खूप छान होता पण तो पाम व्ह्यूच्या तुलनेने इतका चांगला नाही वाटला. बट
तुम्हाला करायचं करू शकता, तिकडे जाऊ शकता. आणि त्याच्याबरोबर अजून एक ऑप्शन आहे जो आम्ही नाही केला. त्याच्या बाजूलाच एक स्काय डेक व्ह्यू पॉईंट एक आहे, जिथून तुम्हाला पूर्ण बुर्ज खलिफाचा व्ह्यू मिळतो. तोही तुम्ही करू शकता आणि तो कंपॅरेटिव्हली चीपर आहे. म्हणजे जर तुम्ही ₹4000 बुर्ज खलिफाच्या टॉपला जायला जर स्पेंड करणार असाल, तर इकडे ऑलमोस्ट 1200 तुम्हाला बुर्ज खलिफाचा व्ह्यू मिळतो. सो त्या हिशोबाने तुम्ही डिसाईड करू शकता. आणि संध्याकाळी आम्ही गेलेलो दुबई मरीनाला, अलाइन वेल आणि हे सगळं बीचवरती बघितलं कसं आहे हे. सो हे आम्ही 3rd डेला फिरलो. 4th डेला आमचा दुपारचा स्लॉट होता म्युझियम ऑफ फ्युचरचा. आणि 4th डे आमचा खूप हेक्टिक झाला खरं म्हटलं तर, कारण की आम्ही खूप फिरलो 4th डेला. सो आमचा दुपारचा स्लॉट होता फ्युचर म्युझियमचा, जो खूप छान होता. म्हणजे जर तुम्ही दुबईला व्हिजिट करत असाल तर नक्की म्युझियम फ्युचरला व्हिजिट करा. तिकडचं बुकिंग तुम्हाला आधीच म्हणजे आम्ही जे केलं बुकिंग, स्काय डायव्हिंग, बुर्ज खलिफा, पाम व्ह्यू आणि म्युझियम ऑफ फ्युचर, हे 4ही बुकिंग आम्ही खूप आधी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला स्लॉट मिळाला. काही लोकांना स्लॉट मिळत नाही जर ते डायरेक्टली जाणार असेल तर 1 महिन्याआधीच हे सगळं बुक करून ठेवा. सो 4था दिवस आमचा म्युझियम ऑफ फ्युचरनंतर आम्ही गेलो बुरदुबईमध्ये, ओल्ड दुबईमध्ये कम्प्युटर आणि ह्यांचे रेट्स बघायला, कारण की मला लॅपटॉप खरेदी करायचा होता. सो आम्ही गेलो तिकडे रेट काढायला आणि नंतर मॉलमध्ये येऊन परत दुसरे रेट्स काढले आणि कंपेअर करून हे आता तिकडे मार्केट आहे, तर तुम्हाला डेफिनेटली बार्गेन वगैरे करावंच लागतं. त्या हिशोबाने तुम्ही ठरवा. सो तिकडनं नंतर रिटर्न आलो आम्ही बुर्ज अल अरब JBR, जे की जुमेरा बीच रिसॉर्ट साईडला आहे. तर त्या साईडला आम्ही आलो आणि बुर्ज अल अरबचा व्ह्यू बघितला. आणि तिकडनं डायरेक्टली आम्ही टॅक्सी केली आणि टॅक्सी करून आम्ही गेलो दुबई मॉलला, कारण की आम्हाला दुबई फाउंटनचा नाईट व्ह्यू बघायचा होता आणि तो खूपच अमेझिंग होता, खूप अमेझिंग होता. सो हा तुम्ही डेफिनेटली मिस नका करू. तिकडे खूप गर्दी होती आणि नशिबाने आम्हाला जागा मिळाली जिथे आम्ही उभे राहू शकतो. सगळे उभे राहून बघतात. सो मला प्रीमियम जागा मिळाली आणि आम्ही तिकडे 2 शोज लागोपाठ पाहिले. सो एवढा आम्हाला आवडला, कारण की प्रत्येक शोला गाणीसुद्धा वेगवेगळी असतात, त्यांचे फाउंटन शोसुद्धा वेगवेगळा असतो. सो त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. डे 5ला आमचा लेजर टाईम होता. आम्ही चेकआउट केलं आमच्या पहिल्या हॉटेलमधनं आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये जे बुरदुबईला होतं त्या हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आम्ही टॅक्सीने ट्रॅव्हल केला, कारण की आमच्याकडे लगेज होतं. कारण की फर्स्ट टाईम आमचा एक्सपिरियन्स खूप वाईट होता. 30 किलो बॅगेज कॅरी करून आम्ही दुपारी 12च्या उन्हात चाललो, तर आम्हाला कळलं इकडची गरमी काय आहे. त्यावेळीसुद्धा आम्हाला आय गेस 60 दिराम वगैरे खर्च आला अल बर्शा टू बुरदुबई, शराफडीजी मेट्रो स्टेशनच्या जवळ. ट्रान्झिटमध्ये आमचा अर्धा दिवस गेला, चेक इन गेलं आणि नंतर आम्ही निघालो गोल्ड मार्केटला. संध्याकाळी पूर्ण मार्केट फिरलो आम्ही. गोल्ड मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, ती फेरी, एवन जे काही शॉपिंग आहे, डेट्स असू दे, चॉकलेट्स असू दे, गिफ्ट्स वगैरे घ्यायचं ते सगळं आम्ही बाय केलं. रात्री थोडा लेट झाला आम्हाला यायला. दुसऱ्या दिवशी डे 6ला सुद्धा आम्ही चेकआउट केल्यानंतर परत आम्ही शॉपिंगला गेलो, कारण की आमच्याकडे 1-2 तास बाकी होते फ्लाईटच्या टाईमच्या. संध्याकाळी आमची फ्लाईट होती जी 6 वाजताची होती दुबईवरनं. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो मुंबईला आणि ही होती आमची आयटिनरी पूर्ण फिरण्याची. तर मी तुम्हाला एक्सपेन्सेस एस्टिमेशन सांगणार आहे पर कपल, कारण की मी कपलने गेलो होतो. सो एअर तिकीट्स हे आमचे 40,000 ते 45,000 पर्यंत खर्च झाला. त्याच्यानंतर विजा तर 15,000 खर्च झाला. तर तुम्ही बघितलं तर फ्लाईट तिकीट्स आणि विजा दोन्ही मिळून तुमचा 60,000 पर्यंत खर्च होतो. त्याच्यानंतर मी ज्या टाईमला गेलो होतो तिकडे रेट होता 3,000 ते 4,000 पर नाईटच्या हिशोबाने हॉटेलचा रेट होता आणि आम्ही ठरवलं चांगल्याच हॉटेलमध्ये राहू. सो आम्ही आयबिस हॉटेलमध्ये राहिलो होतो. जर तुम्ही बजेट फ्रेंडली अजून बघत असाल तर भरपूर ऑप्शन्स आहेत आणि हे आयबिस हॉटेल मेट्रो स्टेशनच्या 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये होतं. इवन मॉल ऑफ एमिरेट्ससुद्धा अगदी बाजूला. सो त्यामुळे आम्हाला हे ऑप्शन खूप चांगलं पडलं. आणि त्याच्यानंतर खर्च सांगायचं झालं तर आम्ही 4 दिवस होतो तिकडे, तर एक 15-16 त्याचा खर्च झाला. दुसरं हॉटेल होतं जे आम्ही बुरदुबईला घेतलं, ते चांगलं हॉटेल होतं. सप्टेंबर एंड होऊन ऑक्टोबर सुरू झालेला, ऑक्टोबरचा पहिला दिवस होता. सो त्यांनी जे प्राइसेस होते 6,000 होते ते डायरेक्टली 9,000 झाले. तर त्या हिशोबाने फरक पडला. सो आमचा एक खर्च 25,000 पर्यंत गेला स्टेचा. आणि एक लक्षात
लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्टेला जाता तिथे तर तुम्हाला दुबईचा एक वेगळा टॅक्स भरावा लागतो, जो ह्याच्यामध्ये इन्क्लूड नसतो. स्टे टॅक्स म्हणतात त्याला. तो एक 10 ते 15 दिरहाम पर डेच्या हिशोबाने असतो. सो तो भरावा लागतो. तर एक 85 ते 90 हजारपर्यंत आमचा फक्त स्टेचा खर्च गेला. त्याच्यानंतर जे काही करन्सी कन्वर्ट केलेली ती 70,000 रुपये. सो आमचं त्याच्यामध्ये सगळं होऊन गेलं. सो 3,000 दिरहाममध्ये सगळं होऊन गेलं. एकदम परफेक्ट एस्टिमेशन आमचं झालं. 20 ते 30 दिरहाम वाचले असतील माझ्या पॉकेटमध्ये, तेवढेच फक्त वाचलेत, बाकी काही नाही वाचले. एक तुम्ही पकडलं तर 1,60 पर्यंत सगळं खर्च झाला आत्तापर्यंत ट्रॅव्हलिंग आणि ह्याचा. आणि आता प्लेसेस जे तुम्ही व्हिजिट करता हे त्याचा खर्च थोडा वेगळा असतो. बुर्ज खलिफाच्या टॉपला जायचा खर्च एक 8,000 एक आला पर कपल. त्याच्यानंतर म्युझियम ऑफ फ्युचरचा 6 ते 8,000 आला, तर मी 8,000च पकडून चालतो. त्याच्यानंतर पाम व्ह्यू पॉईंटचा पण आमचा एक 8,000 खर्च आला, कारण की आम्ही प्रीमियम स्लॉट घेतला होता, सनसेट व्ह्यू घेतला होता. सो तुम्ही जर पकडलं तर 8 24,000 झाले तिकडेच. आणि 160 प्लस 24,000 तुमचे 180 पर्यंत होऊन जातात. सो एक 81 ते 2 लाखापर्यंतचा खर्च होईल. तुम्ही काय आणणार आहेत त्याच्यावरती पण मॅटर करतं. सो हा तुमचं पूर्ण ट्रिप ही 2 लाखाच्या खालीच येते. आणि आता राहिला खर्च स्काय डायव्हिंगचा. तर स्काय डायव्हिंग करणं प्रत्येकाला जमतं असं नाही आहे, कारण की खूप भीती वाटते वरून उडी मारताना. रेकमेंडेड आहे तुम्ही मनाने तयार राहा, कारण की एकदा जर बुकिंग केलं तर तुम्हाला कॅन्सल करता येत नाही. तुमचे पैसे लिटरली जाणार. तुम्ही फक्त स्लॉट चेंज करू शकता, पण तुम्ही बुकिंग कॅन्सल नाही करू शकत. अनलेस अँड अंटिल तिकडे वातावरण खराब झालं असेल आणि ते जर सांगत असेल की तुम्ही तुमचा स्लॉट कॅन्सल करू शकता आणि तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील, तरच ते होऊ शकतं, अदरवाईज नाही होऊ शकत. सो तुम्ही पहिलं स्वतःला विचारा की तुम्हाला करायचं आहे की नाही, कारण की तिकडनं उडी मारताना खूप भीती वाटते, पण मजाही येते. उडी मारल्यानंतर जी मजा येते ती वेगळीच असते. सो तुम्ही जर तयार असाल तरच तुम्ही करा. आणि तिकडचा खर्च जर म्हणाल 1,10,000 पर कपल येतो, आणि त्याचे रिफ्लेक्सेसही तुम्हाला जाणवतील, कारण की एकदा उडी मारल्यानंतर तुमची हेल्थसुद्धा डाऊन होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, हाय BP, लो BP किंवा कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीज आणि वेगळं काही इंजुरी वगैरे असेल, तर ते स्वतः तुम्हाला अलाउड नाही करणार. जर तुम्ही पैसे जरी पे केले असतील आणि तुम्ही जर स्काय डायव्हिंग करायला जात असाल आणि त्यांना आढळलं की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, सो ते तुम्हाला पैसे पण रिटर्न नाही देणार आणि तुम्हाला अलाउडही नाही करणार स्काय डाईव्ह करण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड राहा, तुम्ही निर्णय घ्या, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. पुढच्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की ह्याचं बुकिंग वगैरे कसं करायचं. जे काही आता आपण प्लेसेसबद्दल बोललो त्याचं बुकिंग कसं करायचं. आता खर्च म्हणाल तर 81 ते 2 लाखपर्यंत खर्च येतो पर कपल, आणि स्काय डायव्हिंगचा एक्स्ट्रा, कारण की स्काय डायव्हिंग सगळेच करतात असं नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला स्लॉट मिळेल का याची पण शाश्वती नाही. सो तुम्हाला खूप ॲडव्हान्समध्ये हा स्लॉट बुक करावा लागतो. सो ही होती माझी आयटिनरी आणि एक्सपेन्सेस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये विचारा. बेस्ट ट्राय करीन त्यांना आन्सर देण्याचा. जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल बोलताना किंवा इन्फॉर्मेशन देताना तर मला माफ करा. आणि जर करेक्शन करू इच्छिता तर नक्की कमेंटमध्ये ॲड करून करेक्ट करा, कारण की मी सुद्धा फर्स्ट टाईम विजिट करत होतो. हे माझं जस्ट एक्सपिरियन्स आहे, हा मी शेअर करतो आहे तुमच्याशी. माझ्याकडनं चुका होऊ शकतात. तुम्ही मोठ्या मनाने मला माफ कराल आणि करेक्ट कराल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.